आज आपल्या शिक्षक समन्वय संघाच्या हुंकार आंदोलनाचा 28वा दिवस आहे। 28 दिवसापासून माझे बांधव प्राध्यापक राहुल कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी जसे संतोष वाघ सर असतील, सुशील रंगारी सर असतील आणि इथं आवर्जून उपस्थित असलेले शिक्षक समन्वय संघाच्या बॅनरखाली हुंकार आंदोलनात वेगवेगळ्या जिल्ह्यातून आवर्जून उपस्थित असलेले सर्व बांधव प्रचंड मेहनत घेत आहे। पण ही मेहनत आपली आजपर्यंत का आपल्याला शासनाने आपल्या हाकेला आवाज दिला नाही किंवा आपल्या प्रश्नाला उत्तर का देत नाहीये शासन, तर हे आत्मपरीक्षण करण्याची आज वेळ आलेली आहे। हे आत्मपरीक्षण इथं बसलेल्यांनी न करता ते घरी या फेसबुक लाईव्ह द्वारे किंवा घरी बसून अनुदान आपल्याला मिळणार, टप्पावाढ मिळणार ह्या आशेवर बसलेल्या सर्व बांधवांसाठी आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे। हे सरकार रोज शेकडो शासन निर्णय काढत आहे, शेकडो अशा योजना आहेत सरकारच्या की ज्या योजनांद्वारे ज्यांनी मागणी पण केलेली नाही, जशी महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेली आणि गाजत असलेली आपल्या महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना। कोणत्याही लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्र्यांच्या अर्थमंत्र्यांच्या मागणी केलेली नव्हती की मला 1,500 रुपये महिना चालू करा, पण शासनानं उद्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका डोळ्यावर समोर ठेवून लाडकी बहीण योजनेसाठी अक्षरशः राज्याची तिजोरी खाली करण्याचं काम या शासनानं केलेलं आहे। मग आपण तुम्ही आम्ही कष्ट करत आहोत बांधवांनो, घरी बसलेल्या बांधवांनो विचार करा की तुम्ही आम्ही प्रचंड मेहनत घेतो। आपण प्रचंड पहिले अभ्यास करून नोकऱ्या मिळवलेल्या आहेत, उपाशी तापाशी राहून शाळेवर आपण शाळा नामवंत केलेल्या आहेत आणि जेव्हा आपल्याला टप्पा वाढ घ्यायची वेळ येते, आपल्या पगाराच्या हक्काच्या लढाईसाठी जेव्हा आपल्याला आझाद मैदान आवाज देते, आझाद मैदानाशिवाय तर आझादी नाहीच बांधवांनो। कुठून आपल्याला आझादी मिळणार नाही, तुम्ही काहीही करा, आपल्याला आझाद मैदानाशिवाय आपल्या पगार आपल्याला कोणी देणार नाहीये। त्यामुळं घरी बसलेल्या बांधवांनी विचार करा की खरंच मी घरी बसून मी काय करतोय। संस्था चालकांनी जर आपल्याला सांगितले की उद्या सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत 12 घंटे 14 घंटे तू ड्युटी कर, तर आपण मरमर करतो, पण आपल्या हक्काच्या पगारासाठी आपण 8 दिवस 4 दिवस इथं येत नाहीत। बांधवांनो, आपलं कोणतंही आंदोलन महिना, 1.5 महिना, 2 महिने चालते, कारण काय की आपण घरी बसून मजा घेतो। पहिले 15 दिवस, 20 दिवस, 1 महिना की कोणी येते का, गर्दी वाढते का, मग आपण जाऊन जर गर्दी असेल तर मग काहीतरी होईल आणि मग आपण जाऊ, याला आपण जबाबदार आहोत। गर्दी नसताना मी या आंदोलनाचा एक धागा होऊन मी इथे बसणार, माझ्या सोबत मी 10 जणांना बोलवणार आणि ते 10 जण येऊन ते 100 बोलवतील, 100 जण 1000 जणांना बोलवतील। अशी जर आपण साखळी तयार केली तर आपल्याला 10 दिवसात न्याय मिळू शकतो। हे आझाद मैदानातील आपला आवाज जो आहे, जो हुंकार आपण प्रत्येकाने दिलेला हुंकार जर असेल इथे येऊन, तर तो हुंकार आपलं मंत्रालय सुद्धा हलवू शकतं आणि अजितदादाच काय अजून कोणताही मंत्री आपली फाईल अडवू शकत नाही। आजपर्यंत आपली फाईल अडवण्याचं कारण काय की शासनानं आतापर्यंत आपल्याला गृहीत धरलेलं आहे की शिक्षक आहे, आंदोलन करतील, महिनाभर बसतील, एखादा GR शब्द घेतील आणि घरी जातील, याला तुम्ही आम्ही कारणीभूत आहोत। आंदोलन करते, आंदोलन लावतात, ते नेत्यांना पुढेही नेतात, पण कुठेतरी मर्यादा असते मित्रांनो, आणि ती मर्यादा आपण सुद्धा आपल्या मर्यादेत राहून त्यांचा जीव घेणा प्रवास इथे राहण्याचा आपण तो थांबवला पाहिजे। तो कसा थांबू शकतो आपण? जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून लवकरात लवकर निर्णय घेऊन आपण हर्ष उल्हासाने त्यांना सुद्धा हे आंदोलनासाठी आपण आंदोलन थांबवू शकतो जर सकारात्मक निर्णय लागला तर। म्हणून माझी नम्र विनंती आहे घरी बसलेल्या बांधवांना की कुंभकर्णीय झोपेतून तुम्ही जागे व्हा। हो, कुंभकर्णीय झोपेमध्येच आहात तुम्ही, जागे व्हा। शासन रोजच्या रोजना लुटत आहे, रोजच्या रोजना योजना मतदारांपर्यंत पोहोचत आहे, पण तुम्ही आम्ही ते योजना घेण्यासाठी आपण फक्त काय करतो की कुणीतरी करेल आणि त्यांच्यासाठी होणारच आहे, येणाऱ्या कॅबिनेट मध्ये होणारच आहे। काही जण असतात की माझ्यावर विश्वास ठेवा, शांत राहा, निवांत राहा, घरामध्ये बसून तुम्हाला मिळणारच आहे। आजपर्यंत शासनाशी भांडल्याशिवाय, लढल्याशिवाय आणि शासनाशी लढल्याशिवाय शासनाने आपल्याला दिलेलं नाहीये। हा आपला इतिहास आहे।
आणि हा इतिहास आपण विसरता कामा नये. आपण शिक्षक आहोत. आपणच जर इतिहास विसरलो आणि एखाद्या शब्दावर विश्वास ठेवून निवांत घरी झोपलं तर पुढचे 3 वर्ष आपण किती आरडाओरडा केला तर आपल्याला नवीन येणारं शासन देणार नाही. आणि म्हणून बांधवांनो, जेवढ्या जास्तीत जास्त संख्येनं तुम्हाला येता येईल तेवढ्या जास्तीत जास्त संख्येनं मुंबई गाठा आणि महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांवरती, कॉलेजवरती काम करणाऱ्या सगळ्या शिक्षक महिला भगिनींना माझी विनंती आहे की आपण गणपती बसवले असतील, गौराईची सगळी यथासांग पूजा पाठ केली असेल, पण गौराई किंवा गणपती आपण कितीही केलं तरी आपला टप्पावाढ आपल्याला मिळून देऊ शकत नाही. आपल्याला टप्पावाढ आपला आझाद मैदान देणार आहे. आणि त्यामुळं प्रथम प्राधान्य आपण सणावारांना जरी दिलं असेल तरी हा उत्सव आहे आपला आंदोलनाचा. आपल्याला लोकशाहीने दिलेला हक्क आहे आंदोलन करण्याचा आणि तो उत्सव म्हणून आपण साजरा केला पाहिजे. आणि त्या उत्सवासाठी एक उत्सव म्हणून आपण आंदोलनात सक्रिय सहभागी झालं पाहिजे. येत्या सोमवार, मंगळवार, बुधवार पासून आपल्याला इथं अनुदान भेटेपर्यंत घरी न जाण्याच्या तयारीनं प्रत्येकानं निघावं, तिकीट करावं, एवढीच मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.